प्रभाग क्रमांक 25 मध्ये आहोत आणि भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष होतोय। कसा एकूणच आनंद तुम्ही साजरा करताय? खरं तर प्रभाग क्रमांक 25 मधून आपण पाहिलं तर भाजपचा सर्व पॅनल जो आहे तो निवडून आला। येस, सर्वप्रथम निंबाळकर तालीम मंडळ हे आमचे राघवेंद्र बापू मानकर इथले कार्याध्यक्ष आहेत। बापूचं सातत्य, बापूचे परिश्रम आणि बापूची निष्ठा हे आम्ही जवळजवळ 2012 नंतर आतापर्यंत वाट बघत होतो आणि ते कष्टाचं फळ आणि ते स्वप्न हे आम्ही निंबाळकर तालीम कार्यकर्ते म्हणून मंडळाचं पूर्ण झालंय। जेणेकरून घरातले असतील, इथली लोक असतील, यांनी बापूला तुम्ही आता मतांमधनं पण तुम्ही बघू शकता की तो काय प्रेम आहे, उत्साह आहे बापूबद्दल, लोकांचे परिश्रम काय त्यांनी घेतलेले आहेत हेच तुम्हाला मतांमध्ये पण दिसून येते। काही वेळापूर्वी गोंधळ देखील झाला होता। रुपाली ठोंबरे पाटील ज्या आहेत राष्ट्रवादीच्या, यांच्याकडून ईव्हीएम ची मशीन बदलली गेली याचा आरोप करण्यात येत होता। कोण बोलले? जे तुम्ही गोंधळ करणाऱ्यांना पण विचारा, बापूवादांच्या विरोधात कोणी नाहीये। सगळ्या अख्ख्या प्रत्येक घरामध्ये सगळे कार्यकर्ते शून्यपासून ते सगळ्या जनसंपर्कामध्ये बापूवादांचं काम आहे। कोणाला तो जो गोंधळ झाला 1.5 तास आम्ही सगळे तिथे होतो, पण बापूवादांच्या विरोधात कोणीच नाही बोललेलं। पुणे शहरातील सगळ्यात मोठी लीड म्हणली तर 28,600 बापूदादा मानकरांची। आणि हा कसबा मतदारसंघ म्हणजे बापूदादा भाजपचा हा बालेकिल्लाच मानला जातो। इथून माग होता आहे आणि पुढे पण राहणार। 40,305 टोटल इथलं मतदान आहे प्रभाग 25चं। त्यातलं बापूवादांना 30,000 मतदान बापूवादांना वन साइड पडलेलं आहे। मंडळाचा कार्यकर्ता डायरेक्ट नगरसेवक होणारा बापू पहिला आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे, मंडळालाही अभिमान आहे आणि त्यालाही मंडळाबद्दल जे प्रेम, आस्था आणि ज्या पद्धतीने तो मंडळात सहभाग घेतो त्याचा आम्हाला भयंकर कौतुक आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान पण वाटतो। बापू दादांचं एवढं लोकमत आहे, प्रेमळ आहे, बघा बोलणं एवढं गोड बोल आहे ना, लोकांचं हे करून घेतात। महापौर पदी कोण आता विराजमान होईल? महापौर पदाचं सांगू शकत नाही, पण मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आमचा बापू नेहमीच इथून पुढचे ज्या काही निवडणुका येतील त्याच्यात अग्रेसर ठरणार, एवढी ग्वाही मी तुम्हाला एका कार्यकर्ता म्हणून देऊ शकतो। जी राजकीय चर्चा होती ती शेवटच्या दिवसांमध्ये आपण पाहिलं तर भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला गेला होता, परंतु काय वाटतं आता एकंदरीत चित्र स्पष्ट होताना दिसतं? चित्र स्पष्ट झालेलं आहे। आता भाजपाला बहुमत मिळालेलं आहे, आणि इथून पुढे 5 वर्ष आमचा बापू लोकांच्या सेवेमध्ये उत्तम काम करेल याची आमच्या मंडळातर्फे, भाजपतर्फे आम्ही तुम्हाला गॅरंटी। कार्यकर्ते असतील, खरं तर मोठा जल्लोष साजरा केला जातोय।